नक्कीच. आणि आज आपल्या बरोबर आहेत चित्रकार पराग बोरसे. सध्या आपण सगळीकडे बघतो की ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगचा ट्रेंड आहे. सगळे जे आर्टिस्ट आहेत ते ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंगकडे वळतात, पण अशातही पराग बोरसे जे आहेत ते वास्तववादी चित्रकलांकडे आहेत आणि पहिल्यापासून तुम्ही रिअलिस्टिक पेंटिंगच्या याच्यात आहात. सगळ्यात आधी तुमच्या आत्ताच्या जे एक्झिबिशन झालं त्याच्यापासून आपण सुरुवात करूया की आता आपण जसं म्हटलं की सगळ्यांचा कल असतो तो ॲब्स्ट्रॅक्टकडे. म्हणजे आज जो स्टुडंट जे स्कूल ऑफ आर्टमधनं बाहेर पडतो तर सगळ्यांचा क्रेज असते ती ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग. का तर एक स्टेटस सिम्बॉल आहे, काहीतरी वेगळं आहे. पण अशात तुम्ही रिअलिस्टिक निवडलं आणि जहांगीरसारख्या ठिकाणी आज कर्जतसारख्या ठिकाणाहून जाऊन ते सक्सेसफुल झालेलं आहे. हा सगळा जो प्रवास होता तो कसा झालेला आहे त्याचा? मला मुळातच पूर्वीपासून वास्तववादी चित्रांचीच आवड होती. आणि जसं मी विचार करायला लागलो की आपण रस्त्यावरून चालत असतो तर एखादं झाड बघून, एखादा माणूस बघून आपल्या मनात एखादा विचार येतो, किंवा एखादं वृत्तपत्र हातात घेतलं की विचारांचं वादळ उठतं. तर मला असं वाटलं की कला अशी असावी की जी विचार शून्यता निर्माण करेल. एखादा नवीन विचार न देता विचार शून्यता कशी निर्माण होईल बघणाऱ्याच्या मनामध्ये, काढणाऱ्याच्या मनात, या दृष्टीने वास्तववादी चित्रकलेकडे वळलो. ज्याप्रमाणे एखादा सूर्यास्त आपण बघतो तर सूर्यास्त पाहून आपल्या मनात फक्त वाह, किंवा आपण एखादं क्लासिकल म्युझिक आपण ऐकत असू भीमसेन जोशींचं तर आपल्या मनात फक्त दाद येऊन जाते वा, आपल्या मनात कोणते विचार येत नाहीत. म्हणजे हे किती छान आहे, खूप आनंद आहे. आणि मला असं वाटतं त्या एका क्षणासाठीच तो क्षणच महत्वाचा आहे. वास्तववादी चित्र शब्दांच्या पलीकडची असतात, प्रश्नच नाही तिथे. मला तेच तर वाटतं की ज्या वेळेला चित्रांना शब्दांची गरज पडते चित्र एक्सप्लेन करण्यासाठी, मला ती चित्र कुठेतरी दुबळी वाटतात. चित्र हे शब्दांच्या पलीकडे गेलेलं आहे आणि वास्तववादी चित्र अशी असतात की त्यांना शब्दांची गरज नाही आणि सामान्यात सामान्य माणूस त्याचा आनंद घेऊ शकतो. म्हणजे साध्या सोप्यात भाषेत सांगायचं तर जसं तुमच्या एक्झिबिशनची थीम होती ॲज इट इज जे आहे. पण एक कुठेतरी असा ट्रेंड येतो मनीष की वास्तववादी चित्रकलांकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा असं म्हणतात की फोटोग्राफरही तेच करतात, कॅमेराही तेच सांगतो, आणि रिअलिस्टिक जो चित्रकार असतो, जो रिअलिस्टिक पेंटिंग करतो तर तेही तेच असतं. मग ह्या दोन मध्ये कसं डिफरन्शिएट करता येईल? याच्यामध्ये फरक असा आहे की कॅमेऱ्याकडे संवेदनाक्षम मन नाहीये. जरी आपला डोळा हा कॅमेऱ्यासारखं फंक्शन करत असेल असं आपण म्हटलं तरी सुद्धा कलावंताकडे एक संवेदनाक्षम मन आहे. आणि ते मन ज्या वेळेला त्या डोळ्यातून बघतं त्यावेळेला जी प्रतिमा त्याच्या, आपण त्याला कॉन्शियसनेस म्हणू शकतो, ज्याच्यावर उमटते आणि ते चित्र तो कॅनव्हासवर काढत असतो. आणि त्यामुळे हा फरक फारच मोठा आहे. आणि तेवढंच नाही तर जे रंग आपल्या डोळ्याला दिसतात, मी आजपर्यंत एवढी फोटोग्राफी बघितली पण मला कधीच तसे रंग कोणत्या फोटोग्राफमध्ये बघायला मिळाले नाहीत जे डोळ्यांना दिसतात. आणि शेवटी एक जो आनंदाचा अनुभव आहे आपला स्वतःचा, शून्यता मनामध्ये निर्माण झाल्यानंतर, म्हणजे कोणतेही विचार नसणं आणि पूर्ण शून्य होऊन ते चित्र काढणं, म्हणजे निसर्गाशी एकरूप होऊन, तर तो आनंद फार वेगळाच आहे. खरं म्हणजे जाणीवा या खरंच खूप महत्वाच्या आहेत. ते चित्र बघताना, ते चित्र काढताना आणि जसंच्या तसं उतरवताना. नक्कीच इतकं सुंदर भक्ती ते सांगतायत की म्हणजे तुम्ही हा जो फरक सांगितलेला आहे ना की संवेदनाक्षम मन, ही याच्यातली खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्याबद्दल पराग आपण बोलूयात तुझ्याशी, त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि आज दोन विषय आहेत, बराक ओबामांविषयी संजय आवटे तिकडून बोलतायत, तू इथं चित्रांविषयी बोलतायत. त्यांनी नवीन अमेरिकेचं चित्र बघितलं असेल, एक स्वप्न बघितलं असेल, तूही एक चित्र तयार करतोयस तुझ्या करिअर मधलं. या दोन्ही विषयी आपण बोलूया, पुण्यातही जाऊया आणि इथंही संवाद साधूया. त्याआधी सलाम महाराष्ट्रामध्ये एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. आणि या बातमीनंतर पुन्हा एकदा सलाम महाराष्ट्राच्या आपल्या आजच्या मुंबईतल्या पाहुण्यांकडे जाऊया. पराग बोरसे आपल्या बरोबर आहे. पराग, मगाशी बोलत असताना सांगितलं की रिअलिस्टिक पेंटिंगकडे तू का वळलेला आहेस किंवा त्याचं वैशिष्ट्य काय. मुळात सलाम महाराष्ट्राच्या काही दर्शकांना कदाचित माहिती नसेल की ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणजे काय, ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणजे काय आणि रिअलिस्टिक म्हणजे, त्यांना थोडंसं त्याच्याबद्दल सांगूया आणि मग रिअलिस्टिक बद्दल बोलू. मुळात रिअलिस्टिक आणि ॲब्स्ट्रॅक्ट असे दोन प्रकार नसून मला असं वाटतं की वास्तव ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला वास्तव हे दोन्हीचं मिळून बनलेलं आहे. ॲब्स्ट्रॅक्ट आणि रिअलिस्टिक म्हणजे स्पेस आणि फॉर्म. ज्या वेळेला चित्र आपण बघतो तिथे काही आकार असतात, तर काही आकार असे असतात की जे आपले ओळखीचे असतात. म्हणजे आपण म्हणू शकतो की हा माणसाचा आकार आहे किंवा हा एखाद्या झाडाचा आहे, डोंगराचा आहे. पण ज्या वेळेला स्पेसचा विचार होतो त्या आकाराच्या बाजूची स्पेस ती अनोळखी असते आपल्याला. ती अनोळखी, अमूर्त म्हणजे काय, आकार आला की अमूर्तता आपण म्हणूच शकत नाही, कारण आकार म्हणजे मूर्तच झाला. शेवटी चित्रामध्ये आपण आकार काढतो तर तो मूर्तच झाला. आपण एवढं म्हणू शकतो की अमूर्त म्हणजे आपण अनोळखी आकार, जे आपण ओळखत नाही. आपण म्हणू शकत नाही हा माणूस आहे पर्टिक्युलरली
किंवा प्राणी आहे असं म्हणू शकत नाही. असे आकार अमूर्त म्हणजे. तर मला असं वाटतं की वास्तववादी चित्रकला ही अमूर्त आणि मूर्त या दोन्हीची मिळून सांगड घालूनच बनू शकते. बरं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की रिअलिस्टिक पेंटिंग हे काही ॲबस्ट्रॅक्ट पासून वेगळं नाहीये. पण आता आपण आर्ट गॅलरीजमध्ये जे आपण ॲबस्ट्रॅक्टची प्रदर्शनं बघतो तर मला मोठ्या प्रमाणावर असं वाटतं की ती कन्सेप्च्युअल आर्टकडे झुकलेली मोठ्या प्रमाणावर असतात, की लोकांना काहीतरी कन्सेप्ट देत असतात, एखादा विचार देत असतात. तर माझं मुळातच वास्तववादी चित्रकलेकडे वळण्याचं कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की विचार न देता विचार शून्यतेकडे कसं वळता येईल हे मला जास्त महत्वाचं. आणि चित्र हे शब्दाच्या पलीकडे गेलेलं आहे, त्याच्यातून कन्सेप्ट देण्याऐवजी आपण त्याच्या पलीकडचं कन्सेप्टच्या पलीकडचं अजून काहीतरी देऊ शकतो असं मला. आपण जेव्हा म्हणतोय की मूर्त आणि अमूर्त चित्रकला आहे, तर कुठेतरी ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग बघितल्यानंतर किंवा ते काहीशा प्रमाणात ऑब्झर्व करायचा प्रयत्न केल्यानंतर विचारांचा गोंधळ होतो कधी, असं काही झालेलं आहे? आणि कम्पेअर दॅन जेव्हा आपण वास्तववादी ह्याच्याकडे येतो तेव्हा तितक्याच मोठ्या प्रमाणात ते शांत वाटतं? प्रश्नच नाही, असं होतच. वास्तववादी चित्र ही तुम्हाला विचार शून्यच करतील. जेव्हा ते दर्जेदार वास्तववादी चित्र असेल त्यावेळेला तो क्षण हा तुमच्यासाठी फक्त तुम्ही बघत असाल. म्हणजे जसं जे कृष्णमूर्ती आपल्या पुस्तकांमध्ये म्हणतात की फक्त बघणारा कसा शिल्लक राहील. म्हणजे त्यावेळेला फक्त आपले डोळेच असतील, मग त्यावेळेला आपलं डोकं काम करत नसेल, कोणतंही इंद्रिय, फक्त डोळ्यांनी आपण बघत असू. हेच वास्तववादी चित्रकलेचं वैशिष्ट्य आहे. क्या बात आहे. खूप महत्वाची गोष्ट सांगितली. आणि ज्या पद्धतीनं पराग तू सांगतोयस की कशा पद्धतीनं तू चित्रकलेकडे वळलेला आहेस, रिअलिस्टिक कडे, आणि का याच्याबद्दल तू सांगितलंस. पण लोकांचा अप्रोच कसा आहे, कारण तो सगळ्यात महत्वाचा आहे. जेव्हा पेंटिंग्स बघायला लोक येतात तेव्हा ते काय सांगत असतात भक्ती, हे त्याच्याकडून जाणून घेणं खूप महत्वाचं आणि आहे. कशा पद्धतीने एक्झिबिशन्सना रिस्पॉन्स मिळतो आणि आता पुढे काय करायचं हे सगळं आपण बोलूयात. पण सगळं त्याआधी बोलूया. आणि आपल्याबरोबर पुण्याहून संजय आवटे सुद्धा आहेत. त्यांच्याशी बराक ओबामांबद्दल आणि एकूणच भविष्यातली जी वाटचाल आहे अमेरिकेची, त्यांचे जे व्ह्यूज आहेत त्याच्याबद्दल नक्कीच बोलूया. पण त्याच्या आधी एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. पराग बोरसे आपल्यावर आहेत. पराग, आपण जसं मगाशी म्हटलं की ॲबस्ट्रॅक्ट आणि रिअलिस्टिक या दोघांमधला फरक आपण समजावून सांगितला. तुम्ही रिअलिस्टिककडे वळलेला आहात, एक्झिबिशन झालेली आहेत, पण सुरुवातीला लोकांनी ते कदाचित ऍक्सेप्ट केलं नसेल. कारण आत्ताचा जो ट्रेंड आपण बघितला की खूप मोठी दरी आहे रिअलिस्टिक आणि ॲबस्ट्रॅक्टमध्ये. आणि एक ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे स्टेटस सिम्बॉल, लोकांना ते भले कळत नसो पण तिथे जाऊन बघणं म्हणजे काहीतरी वेगळंच वाटतं त्यांना. पण जेव्हा तुम्ही जहांगीर सारख्या ठिकाणी तुमच्या रिअलिस्टिक पेंटिंगचं लावलं एक्झिबिशन, लोकांचा रिस्पॉन्स त्यावेळी कसा होता तिथे? गंमत अशी आहे की मला असं दिसलं की AC गॅलरी जी आहे जहांगीरची, तिथे माझ्याबरोबर 2 अजून ॲबस्ट्रॅक्ट करणाऱ्या कलावंतांची चित्र होती. आणि पूर्ण आठवडाभर माझी गॅलरी, जिथे माझी चित्र होती, खचून भरलेली होती. आणि सर्वांचा रिप्लाय हाच होता की आम्ही जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये काही चित्र बघण्यासाठी येतो आणि दरवेळेला निराश होऊन जातो. आज अनेक महिन्यांनंतर आम्हाला इथे येऊन काहीतरी आम्हाला समजेल असं बघायला मिळालं. हा असा अनेकांचा रिप्लाय होता. आणि मला असं वाटतं की थोडंसं हे प्रेस्टिज इश्यूमुळेच जास्त प्रमाणात ॲबस्ट्रॅक्टचं जे काही हे आहे वाढलेलं ते त्याच्यामुळेच आहे. वास्तववादी जेव्हा चित्रकार तुम्ही म्हणता आज खूप कमी राहिलेले आहेत वास्तववादी, सगळ्यांचा कल जो आहे ॲबस्ट्रॅक्टकडे, पण एक मोठी दरी याच्यात निर्माण होते. म्हणजे कला क्षेत्रात आज बघितलं तर जसं आपण म्हणालो होतो की 2 गट आहेत, की ॲबस्ट्रॅक्ट वाले, एक रिअलिस्टिक वाले, आणि इन्स्टॉलेशन्स वाले तर वेगळे आहेत. एक कुठेतरी ह्या सगळ्या दरीमुळे कलेची जी प्युरिटी आहे ती कुठेतरी हरवत चालली आहे. ती हरवत चालली गोष्ट खरी आहे, पण ही दरी कमी करण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. हे सर्व कलावंत प्रत्येकाने दुसऱ्याच्या कलेचा सन्मान करायला शिकलं पाहिजे. की दुसऱ्याला कलेला दोष देण्यात, त्याला नावं ठेवण्यात काही अर्थ नाही. जर का आपल्याला कलेमध्ये आपल्या देशाला प्रगती करायची असेल तर सर्व वास्तववादी चित्रकार जे आहेत किंवा जे आता ॲबस्ट्रॅक्ट चित्र करतायत, सगळ्यांनी एकत्र येऊन यासाठी एक हे मुवमेंट चालू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता काही आर्ट गॅलरीजनी असं सुरू केलंय की रिअलिस्टिक पेंटिंग असेल तर गॅलरी देतच नाहीत ते. तर ही अतिशय वाईट गोष्ट आहे. म्हणजे ज्या मुंबईत आपण आर्ट मार्केट असं म्हणून म्हणतो की जिथे कला प्रत्यक्षात रुजलेली आहे आणि जिथून मोठे चित्रकार झालेत, त्याच मुंबईत आज अशी स्थिती असणं. या सगळ्याविषयी आपण बोलूयात. अजून रिअलिस्टिक मध्ये काय काय वेगळं करता येते, तुम्ही कशा पद्धतीने करताय, या सगळ्याविषयी बोलूयात. पण त्याआधी सलाम महाराष्ट्रामध्ये आपण एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. पराग, आपण जसं मगाशी म्हटलं की मुंबईमध्ये किंवा ज्या काही आर्ट गॅलरीज आहेत त्या सांगतात की फक्त ॲबस्ट्रॅक्ट वाले, रिअलिस्टिक
पेंटिंगचं एक्झिबिशन सुद्धा कोणी दाद देत नाही जास्ती. एकंदरीतच कुठेतरी आता चित्रकारांना की जे रिअलिस्टिक मध्येही आहेत स्वतःचं मार्केटिंग करणं यासाठी जास्ती गरजेचं वाटतं. मार्केटिंगचा प्रश्न हा तेव्हा येतो ज्या वेळेला पैसा आणि प्रसिद्धी या दोन गोष्टींची आवश्यकता असते. आणि पैसा आणि प्रसिद्धीसाठी मार्केटिंग आपल्याला करावं लागतं. तर याचं कारण काय आहे की सामान्य जो कलारसिक आहे किंवा जो चित्र विकत घेणारा आहे हा याची चित्रकलेविषयीची उदासीनता. कारण जे सोनं आहे ते तर विकल्या गेलंच पाहिजे. बरोबर. मग अशी काय आवश्यकता निर्माण होते की जर का एखाद्याचं चित्र दर्जेदार आहेत मग त्याला मार्केटिंगची आवश्यकता निर्माण का झाली आहे. कारण की आज आपल्या इथे अशा पद्धतीचं नुसतं एक आपण ज्याला असं फॅड म्हणू शकतो की फॅड म्हणून लोक चित्र विकत घेतात. लोकांना काही कळत नसतं चित्रामधलं, पण फक्त हे अमुक अमुक चित्रकार चित्र आहे आणि म्हणून मी माझ्या घरात एक प्रेस्टिज इश्यू म्हणून लोक घेत असतात. किंवा या चित्रकाराची चित्र टाइम्स ऑफ इंडियामध्ये बघितली किंवा अमुक ठिकाणी बघितली म्हणून मी त्याची चित्र विकत घेतो अशा. पण मला असं वाटतं की जर का चोखंदळपणा कला रसिकांचा वाढत गेला तर चित्रकारांना मार्केटिंगची मुळीच आवश्यकता नाहीये. कारण चित्र हेच मुळात बोलत असतं की त्याचा दर्जा काय आहे, सगळंच बोलत असतं. तिथे काही वेगळ्या मीडियाची किंवा अशी काही आवश्यकता नाही. पण तुम्ही आता जे पराग आता तू जे सांगतोयस की मार्केटिंगची गरज नाही, खरं आहे. म्हणजे जो दर्जा आहे तो पुढे येणार, म्हणजे हिऱ्याची चमक कधी बाजूला राहणार नाही, तो चमकणारच लोकांसमोर. पण कसं आहे की आता करिअर म्हणून बघतात मुलं. जेव्हा बाहेर पडतात तेव्हा कला ही तर करायचीच आहे पण करिअर पण करायचंय, पैसा मिळवायचा आहे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाहीये हाही एक विचार असतो. तो विचार डोक्यात ठेवून करिअर म्हणून कसं याच्याकडे बघता येईल? प्रश्नच नाही. मला तर असं वाटतं की आता येणारा जो काळ आहे हा पूर्ण क्रिएटिव्ह लोकांचा काळ आहे. म्हणजे आता तंत्रज्ञानाने तर हे सिद्ध केलेलं आहे की काही यंत्रांनी काय होऊ शकतं आणि माणूस काय करू शकतो. तर आता पूर्ण पुढचा काळ हा क्रिएटिव्ह लोकांचा आहे. चित्रकारांना पुढे फार मोठी संधी आहे. आणि पुढचे सगळ्यात प्रतिष्ठित लोक मला असं वाटतं सर्व कलावंत, संगीतकार, चित्रकार हेच असतील. कारण की क्रिएटिव्ह आता अॅनिमेशन एजन्सीज आपण बघतो त्याच्यामध्ये पूर्ण हे क्रिएटिव्ह वर्क आहे. इथे सर्व चित्रकार मंडळी काम करत असतात. किंवा फिल्मची आपण आर्ट डायरेक्शन बघतो, फिल्म डायरेक्शन, हे सगळी क्रिएटिव्ह काम आहेत. आणि चित्रकलेमध्ये तर एवढी क्षेत्र आता निर्माण झाली आहेत. आज पेंटिंग सुद्धा, पूर्वी आपल्या देशामध्ये एवढी पेंटिंगची विक्री होत नव्हती, पण आज आपल्या इथे लोकांचे वाढत चाललेले आहे चित्रांविषयी जागरूकता आणि त्यात विक्री निर्माण झालेली आहे. अशी अनेक क्षेत्र आहेत. पब्लिकेशन हाऊसेस आहेत. आज अनेक पुस्तकं प्रकाशित होतात, त्यांच्यासाठी आतली चित्र, त्यांची मुखपृष्ठ ती काढण्यासाठी चित्रकार लागतात. आपण नेहमी वृत्तपत्रात सुद्धा ते बघत असतो. त्यामुळे चित्रकलेला तर प्रश्नच नाही. आता पुढे भविष्यात खूप मोठं करिअर आहे. तुम्ही करिअर म्हणून ते निवडलेलं आहे. आणि तुमच्या करिअर मध्ये जे महत्वाचं झालं ते म्हणजे पंडित सातवळेकरांचा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. त्याविषयी आपण बोलूयात आणि ही चर्चा अशीच पुढे ठेवूया. आणि काय याच्यामध्ये पुढे आता काय काय अजून बरेच प्लॅन असतील डोक्यामध्ये की आपल्याला हे करायचंय किंवा एक आशावाद असतो. पराग आपल्या बरोबर आहे. पराग थोडा वेळ आहे, पण एक महत्वाची गोष्ट की जसं तू करिअर ऑप्शन बद्दल सांगितलेलं आहे ते तर आहेच, पण पुढे आणखीन काय करायची इच्छा आहे ह्याच्यामध्ये? आता याच्या पुढे मला असं वाटतं मला माझ्या चित्रांचा दर्जा हा कसा चांगला होईल, अजून कसा वाढेल, किंवा मला अजून कसं, मला अख्खं जग फिरण्याची इच्छा आहे. मला हा सर्व जगाचा असं वाटतं हा सगळा जो निसर्ग आहे आपल्या बाजूला जे आपण बघतो ते सगळं मला कॅनव्हासवर माझ्या कैद करायची इच्छा आहे. आणि त्यासाठी मला अख्खं जग फिरायचंय. नक्कीच. अख्खं जग फिरण्यात IBN लोकमतकडे त्यासाठी शुभेच्छा. आणि आपण जसं म्हटलं की एवढा सगळा निसर्ग तुम्हाला एकत्र करायचा आहे आणि त्याचाच पुरस्कार म्हणून तुम्हाला पंडित सातवळेकर पुरस्कार मिळाला, त्याबद्दलही तुमचं अभिनंदन. वेळ थोडा होता पण खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि सगळ्यात जास्त म्हणजे लोकांनाही कळलं असेल की रिअलिस्टिक पेंटिंग आणि ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग या दोघांमधला फरक काय असतो आणि म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आपण कसा ठेवावा या सगळ्याकडे. तोही एक त्याच्यामध्ये एक धागा मिळाला असेल लोकांना. आणि ज्या पद्धतीने संजय आवटेंनी आपल्याला सांगितलं पुण्याहून की बराक ओबामा यांची निवड कशी वेगळी ठरलेली आहे, परराष्ट्र धोरण कसं बदलणार आणि भारताच्या वाचकांनी त्यांच्या पुस्तकाला कशा पद्धतीनं प्रतिसाद दिलेला आहे, या सगळ्या महत्वाच्या गोष्टी नक्कीच आहेत. दोन्ही पाहुण्यांचे आपण आभार मानूया की दोघंही आले आणि महत्वाच्या विषयावरती ते बोललेले आहेत. पुन्हा सलाम महाराष्ट्रामध्ये जेव्हा भेटू तेव्हा नवीन विषयांचं, नवीन पाहुण्यांचं आपण भेटणारच आहोत. नक्कीच. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.